पालघरमध्ये महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पालघर येथे महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात कार्यकर्ता श्रीमती सुवर्णा वाघमारे आणि अनामिका यांनी महिलांना मार्गदर्शन केले। या उपक्रमामध्ये महिलांना स्वावलंब, आत्मविश्वास, शिक्षण, रोजगाराच्या संधी तसेच स्वतःचे हक्क व कायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या अनुभवांचेही आदान प्रदान केले। कार्यक्रमादरम्यान श्रीमती सुवर्णा वाघमारे यांनी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले, तर अनामिका यांनी महिलांना एकत्रित येऊन सामाजिक बदल घडवावा असे आवाहन केले। या महिला सक्षमीकरण कार्यक्रमामुळे पालघर परिसरातील महिलांमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। अशा उपक्रमामुळे महिलांचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। नमस्कार। अजून एक सांगण्यासारखी आनंदाची गोष्ट अशी आहे की मी पालघर विधानसभा क्षेत्र नागरी संरक्षण दल, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा हा प्रोजेक्ट आहे 2017 मध्ये त्यांनी सुरू केलेला आहे। 2017 मध्ये त्यांनी छोटंसं रोपटं लावलं होतं आणि आज त्याचा पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे। तर आपण इथून पुढे महिलांच्यासाठी, जसं की सुवर्णा वाघमारे आणि मधुमेश्वर रेखा बागुल, आम्ही एक 3 महिन्यामध्ये चांगली समाजामध्ये वेगळी प्रतिमा तयार केली। त्याच्या मनानेच तुम्हा सर्वांनाही आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये नागरी संरक्षण दल पालघर आणि बोईसर यांच्या मार्फत पालघरमध्ये सिव्हिल डिफेन्सचा कार्यक्रम आणि मार्गदर्शन आयोजित करणार आहे। आणि मी एवढं सांगेन की तुम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या आणि शिका। जेव्हा आग लागल्यानंतर काय करू शकतो किंवा एखादी घटना घडली तर आपण डॉक्टर कधी येण्याची वाट बघण्यापेक्षा आपण स्वतः तिथं हजर आहे तर आपण तिथे काय करू शकतो। दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि माझ्या संस्थेच्या माध्यमातून पुढच्या महिन्यामध्ये आम्ही महिलांच्यासाठी ब्लड म्हणजे कॅन्सरवरती मार्गदर्शन मुंबईवरून डॉक्टर बोलवलेले आहेत। आपण त्याचं कॅम्प लावणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये परत आपण सर्व महिलांना एकत्र पिकनिक आणि म्हणजे असे भरपूर कार्यक्रमाचं नियोजन लावलेलं आहे। आणि आत्तापर्यंत जसा महिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला तसाच इथून पुढेही ठेवा आणि तुमच्या आशीर्वादाची जेव्हा एखाद्याला गरज असते नाही का, जेव्हा आपल्या मागे भरपूर महिला असतात काहीतरी करायची खूप इच्छा असते आणि तुमच्याकडे मी एवढीच अपेक्षा करेन की तुम्ही मला असा सपोर्ट कायमस्वरूपी देत राहा। तुमच्यासाठी मी नवीन नवीन प्रोग्राम, गव्हर्नमेंटच्या योजना आणि सगळे प्रोग्राम आपल्या दारात पालघरमध्ये जे कोणीही आजपर्यंत केलं नाही महिलांच्यासाठी, घरगुती महिलांच्यासाठी ऑन स्टेज सगळेच असं सांगतात, पण जेव्हा करायची वेळ तेव्हा कोणीच करत नाही। तर आपल्याला तिथं जाऊन काम करायचं आहे। माझं स्वतःचं 2011 पासून मी महिलांच्यावरतीच काम करत आहे, पण जेवढा स्पिरिट घ्यायला पाहिजे होतं तेवढं नव्हतं घेतलं। आता 3 वर्ष झालं आपण त्याच्यामध्ये भरपूर अशा चांगल्या गोष्टी करत आहे आणि प्रॉपर आपल्याला महिला ज्यांना खरंच गरज आहे की पोलीस स्टेशनचं काम असू दे, अदरवाईज समाजामध्ये तुम्हाला कधीही कुठली अडचण असेल तरी मला ग्रुपवरती माझे नंबर आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। त्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणच्या सगळ्या अडचणी दूर करू शकतो। 1 लाखापासून 5 लाखापर्यंत डॉक्टरचा खर्च असतो। त्याच्यामध्ये पण आपल्याकडे मुंबईला डॉक्टर आहेत, ज्यांना कोणाला गरज असेल किंवा ज्यांच्या नातेवाईकांना गरज असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा। त्यांना जेवढ्यात कमीत कमी खर्चामध्ये त्यांचं ऑपरेशन वगैरे काही असेल तरी आपण तेही करणार आहे आणि करून आत्तापर्यंत आपण भरपूर लोकांना आपली सेवा दिलेली आहे। तर पालघरमध्येही आपण आता हे सुरू करत आहे, तर त्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद। आणि दुसरी गोष्ट की पुढच्या महिन्यात जो कॅन्सर कॅम्प लावणार आहे तो खास करून महिलांच्यासाठी आहे। आजच्या टायमिंगला बघितलं तर समाजामध्ये 90% महिला या कॅन्सरशी पीडित आहेत आणि त्याच्यासाठी आपण ते जनजागृती म्हटलं तरी चालेल की आपण करू शकतो। आणि मी स्वतः एक वेलनेस आणि फिटनेस कोच आहे। माझं एज आत्ता 40 चालू झालं, पण 11 महिन्यात मी माझं स्वतःचं 18 किलो वजन वेट लॉस केलेलं आहे। त्याच्यामुळे मी प्रत्येकाला हा सल्ला देईन की स्वतःसाठी जगा। संसारासाठी तुम्ही भरपूर केलं आजपर्यंत, मुलं, संसार, नवरा आणि भांडी घासा आणि कपडे धुवा, त्याच्यातून थोडं बाहेर निघून आणि तुम्ही स्वतःसाठी जगा आणि एक वेगळं दिवसात 2 तास जरी काढले किंवा 1 तास काढा आणि तुम्ही वर्कआउटसाठी टाईम द्या स्वतःसाठी, तर खूप छान होईल। तुम्ही स्वतःला जर अजून 6 महिन्यानंतर बघाल ना की वर्कआउट केल्यानंतर तर अरे मी 6 महिने अशी होते आणि मी आता अशी आहे, स्वतःला अनुभव येईल। त्यामुळे मी ते पण तुम्हाला एक आव्हान करेन की तुम्ही स्वतःसाठी सगळ्यांनी 1 तास वर्कआउटसाठी काढा
आणि स्वतःच्या पायावरती उभी राहायची कोशिश करा. जेवढं माझ्याकडे शक्य आहे तेवढी मी तुम्हाला हेल्प करायला कधीही तयार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, मी रेखा चंद्रकांत वाघू, माझी मैत्रीण सुवर्णा वाघमारे. आम्ही दोघी वेगवेगळ्या उपक्रमात नक्कीच एकमेकांच्या बरोबरीने वेगवेगळे उपक्रम करत असतो. तसंच या लोकमत सखीमध्ये मी सदस्य झाली. ती गेली 3 वर्षांपासून प्रतिनिधीमधून काम करत आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा लोकमत प्रतिनिधी म्हणून जेव्हा तिने काम केलं तेव्हा ती 75 महिलांना 100 महिलांना तिने जॉईन केलेलं आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केले. काही कॅम्प लावले होते, काही महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम केलेले, काही कराटेचे कार्यक्रम केलेले, मुलींसाठी सुरक्षितता याच्यावर काही मार्गदर्शन शिबिर राबवले होते. तसंच यावर्षीसुद्धा आमचे नियोजन अजून चालू आहे. पुढच्या डिसेंबरपर्यंतचं नियोजन नक्की तुमच्या ग्रुपवर सांगितलं जाईल. आणि लोकमत सखीमध्ये आज वेगवेगळ्या महिलांना जे स्टेज मिळालं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या मिळाल्या त्याच्यामुळे आज चौकटीच्या बाहेर त्या विचार करायला लागल्या आणि विचार केल्यामुळे त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या घराच्या बाहेर पडल्यावर त्या काहीतरी व्यवसाय करू लागल्या किंवा बिझनेस करू लागल्या, अशा वेगवेगळ्या गोष्टी करू लागल्या. आणि खूप अशा महिलांना आम्ही जास्तीत जास्त सक्षम बनवण्याचं कार्य करत आहोत. धन्यवाद.